50 रुपयाची नोट बघितली आहे का तुम्ही आपली? तर 50 रुपयाच्या नोटीच्या मागे एक स्मारक आहे. ते स्मारक कुठलं हे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का? ते स्मारक आहे हे माझ्या मागे आहे ते स्मारक आहे हम्पीमध्ये. आपण आहोत हम्पीमध्ये आणि दिवस तिसरा चालू आहे आपला. तर बघूयात हम्पी. लेट्स गो हम्पी. भारताचं रॉक सिटी म्हणजे हम्पी. रामायणाच्या काळात हेच होतं किष्किंधा. अंजनी पुत्र हनुमानाचा जन्म हा इथलाच. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्रांची आणि हनुमानाची भेट झाली ती इथेच. भारतातून कधी काळी सोन्याचा धूर निघत होता ह्याची प्रचिती येते आपल्याला इथे आल्यावर. हे शहर होतं कधी काळी विजयनगर साम्राज्याची राजधानी. त्याचबरोबर इथे बऱ्याच गोष्टी घडल्यात रामायणाच्या. तर आम्ही आलोय हम्पी फिरायला. 5 दिवसाची आमची ट्रिप आहे जी आम्ही मात्र 7,000 रुपयांमध्ये केलेली आहे. कशी केलेली आहे ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिल्या 2 दिवसाचे व्हिडिओ तर मी ऑलरेडी टाकलेले आहेत. हा आहे तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ. तर चला बघूयात तिसरा दिवस हम्पीमधला. हे गुड मॉर्निंग. सो आपण चालू करतोय आमचा तिसरा दिवस आजचा. आज आम्ही आज साऊथ हम्पी फिरणार आहे. साऊथ हम्पी फिरायला सुरुवात केली आणि आज आम्ही थोडंसं लवकर चालू केलं आहे. 8:15 वाजलेले आहेत. आता सध्या ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्टसाठी थांबलोय. सो लेट स्टार्ट अवर डे. मस्त थंडी पडली आता. एक नंबर मध्ये येणार आहे. आता आम्ही चाललोय कोरेगाव राईडला. किती वेळ लागेल तुम्ही जायला? 5 मिनिटात पहिल्यांदा कोरॅकल राईड करायचा विचार आहे. मेन आमचा स्किल्स असणार आहेत बार्गेनचे. तर बघूया दादा. बार्गेनसाठी आमच्याकडे महेश आहे. ते 100च्या गोष्टी 10 रुपयामध्ये घेते. आणि मी बार्गेन करणार नाहीत लोक. मी बार्गेन करायला लागल्यावर लोक मला अंकल अंकल बोलवतात. त्याच्यामुळे मी आता बार्गेनच्या बाहेर राहणार आहे. ब्रेकफास्ट झालेला आहे. आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघालोय. आता पहिल्यांदा कोरॅकल राईडला चाललोय आम्ही. बाकीचे कुठे गेलेत? महेश पुढे कोरॅकल राईडसाठी बार्गेनिंग सुरू केलेली आहे. आम्ही आता तिथं मंदिरं फिरतोय. इथे आता 3 मंदिरं फिरलेलो आहोत आम्ही. बरेचशी मंदिरं आहेत इथे. विजय विठ्ठल मंदिराच्या आधी जायच्या आधी. कोरॅकल राईड चालू केलेली आहे आम्ही. खूप घासाघीस करून काही फायदा नाही इथे. एवढं काय पार्किंग केलं नाही. केलंय बार्गेन पण आता तेवढंच प्राइस आहे त्यांचं. फिक्स प्राइस आहे. कमेंटमध्ये बघा किती प्राइस आहे किंवा मला DM करा डायरेक्ट मेसेज. चुकीचं घातलंय. पहिले तू जो लावला चुकीचं घातलं. काढ ते. ते खाली घे. खाली घे ते. हे खाली. आता कर. हा इथे तुम्ही बॅलन्स स्टोन बघू शकता. तो बघा एकदम बॅलन्स केलेला स्टोन आहे वरती. इथे कोरॅकल राईड्स दोन्ही ठिकाणून होतात. नॉर्थ हम्पीमधनं पण होतात आणि साऊथ हम्पीमधनं पण होतात. नॉर्थ हम्पीमध्ये कम्पॅरेटिव्हली लेस प्राईस आहे आणि साऊथ हम्पीमध्ये जास्त प्राईस आहे. कारण की साऊथ हम्पीमध्ये ते एका ठिकाणी उतरवतात आणि तुम्हाला इथल्या बऱ्याचशा गोष्टी दाखवतात. त्याच्यामुळे ते जास्त चार्ज करतात. पण कोरॅकल राईड तो बी ऑनेस्ट आम्हाला काही एवढा ॲडव्हेंचरियस वाटली नाही. आता इथे कोरॅकल राईडवरून आम्ही उतरलो आहे आणि इथे आम्हाला ते फिरवत आहेत. सगळं बोल्डरिंग आहे इथे. त्याच्यामधून आम्ही इकडनं चाललो आहे. हे आम्ही आता जिथे फिरतोय तिथे कोरॅकलनेच यायला पाहिजे असं नाही आहे. एक थोडासा लांबचा पल्ला गाठला तर तुम्ही चालतही इथे येऊ शकता. इथे तुम्हाला कोटलिंगम दाखवतील. त्याच्यानंतर दशावतार दगडात कोरलेल्या दशावताराच्या मूर्त्या दाखवतील. त्याच्यानंतर समाधी स्थळ आहेत जिथे लोक मेडिटेशन करतात आणि 2-3 मंदिरं आहेत. तर ते आपल्याला इथे बघायला भेटेल. आता आम्ही इथून निघालो आहे परत. आमच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सवरून बघू शकतात काहीही थ्रिल नाही आहे, काही एक्साइटमेंट नाही आहे. उलट पैसे जास्त गेल्याचं दुःख आहे. मी तर म्हणेन की नाही केली तरी चालणार आहे. वाटतंय बाई
काय मस्त जसं की मंदिर तुला सायकल चालवून कसं वाटतं बाबा? मस्त वाटतं. नक्की. आता काय झालं? आता थोडं थडपडलं. थडपडलो. तुला आशा काय बा कसं वाटतंय? एकदम भारी भेट काय मगाशी जे बोलला ते बोल ना. एकदम जगास जगास एकदम मला तर वेगळंच ऐकू आलं. करायचं नाही हा भाई, सातारकरांचा नाद आहे का कुठे? अजिबात अरे तुला काय बोलायचंय? एकदम ओके. एकदम एकदम हे व्हिडिओ मध्ये यायला पाहिजे होतं. बिहाइंड द सीन्स. हा दादा कशा वाजलं होतं? तर आता आम्ही चाललोय विजय विठ्ठल मंदिराला. सो हिअर वी कॅन सी देयर इज अ स्कूल पिकनिक. अरे दे हॅव अ बस ऑल्सो, समथिंग डिफरंट काइंड ऑफ अ बस. Electric bus, okay. So I think now we are at the right place because we will have a good road now. We did a lot of off-roading of the cycle. Now we will have a good road to travel. ओके हे त्याला बघ ना कसं आणलं. अरे बाळ 40 रुपये तिकीट आहे इथे. आता आपण आलोय हम्पीला विजय विठ्ठल मंदिरात. आणि विजय विठ्ठल मंदिरात आता आपण आहोत फेमस रथाच्या मागे जो स्टोन चॅरियट आहे, दगडी रथाच्या बरोबर तिकडे उभे आहोत. हे दगडी रथ आपल्या 50 रुपयाच्या नोटेवरती आहेत. तर हे बघा, हा बघा, हा आपला आणि ही नोट, हा तो रथ. खरं तर इथे बरंच काही बघण्यासारखं आहे, फिरण्यासारखं आहे. तर जर का गाईड असेल तर बरेच माहिती तुम्हाला इथे मिळेल. अदरवाईज तुम्ही फक्त लेण्या बघत फिरू शकता. विजय विठ्ठल मंदिर झाल्यावरती जवळपास 10 किलोमीटर सायकल दामटवत आम्ही क्वीन्स पाथला आलो आहे. मध्ये आम्ही लंच केलं मँगो रेस्टॉरंटला. पुढे आम्ही आलो महानवमी डिब्बाला. हे काइंड ऑफ इथे दसऱ्याचं त्यांचं फेस्टिवल चालायचं, जिथे राजे वरती टॉपला बघून पूर्ण फेस्टिवल बघायचे. सध्या जरा पटापट फिरवतोय आम्ही. त्याच्यानंतर आलो लोटस टेम्पलला. लोटस टेम्पल फिरून झाल्यानंतर त्याच्याच मागे आहे एलिफंटचा स्टेबल. तो एलिफंटचा स्टेबल आम्ही बघितला आहे. माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढू नाही शकत. इवन माझीही बॅटरी डाऊन झालेली आहे, त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ काढत नाही आहे. सध्या मी तांदूळ फिरतोय, लोटस मला बघितलेला आहे, एलिफंट टेबल बघितलं आहे, आणि आता म्युझियम बघतोय आम्ही. त्याच्यानंतर त्याच्या आधी क्वीन्स पाथ बघितलेला आहे. तर हा ऑलमोस्ट शेवटचा स्पॉट आहे आमचा आजच्या दिवसाचा. आणि वी आर गोईंग बॅक टू अवर स्टे. And after that we might go to that नृसिंह मंदिर. नरसिंहाचं स्टॅच्यू आहे जे पेंडिंग आहे, ते विरूपक्षाच्या स्थितीत. दॅट विल बी अवर लास्ट स्पॉट फॉर द टुडे अँड देन वी विल एंड अवर डे. सो इट वॉज गुड. हॅम्पी. बघूयात अजून काही दिसतंय का. इफ देअर इज एनिथिंग विल कंटिन्यू. स्टे ट्यून, वॉच द फुल व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आमच्या 4थ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.